जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, आजकाल बहुतांश कंपन्या सामाजिक भान जपतात आणि याच भावनेतून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही ना काहीतरी विशेष उपक्रम राबवत असतात. मंडळी, आज आपल्या इथल्या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चक्क 2 दिवसांची सहल आयोजित केलेली आहे. चला बघूया आज तिकडे कुठला उपक्रम राबवला जाणार आहे तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. ओ कांबळे, अरे ते आमच्या केबिन मधलं इंटरनेटच चालत नाही ना, त्या वायफायचा करा राव काहीतरी. राजपूत तुम्ही पण ना कचा 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 करून राहता. आमच्या पण तर वायफाय चालत नाही ना राजपूत. ओ गुच्चू पटाव, आला माझी नक्कल करता तुम्ही. असं जरा गंमत येते म्हणून. हा, गंमत येते, पांचटपणा नुसता. अरे बाहेर किती मस्त पाऊस पडून राहिलाय. लोक कसे बाहेर एन्जॉय मारत असतील. अशा वातावरणात खरं तर पिकनिकला गेलं पाहिजे ना. आपण काय करतोय, काय बसलोय केस उपटत. तुमच्याकडे उपटायला केस तरी आहे, माझ्याकडे काहीच नाही, सगळं सपाटसट. ओ बेटकर, काय म्हणताय? अरे कधी कधी तर असं वाटतं ना, या जॉबला लाथ मारावी आणि दूर कुठेतरी पळून जावं. मग पण घराचा EMI हळूच म्हणतो. काय शाम्या टाकल्या काम कर. तरी ना तुमचं बरं आहे. तुम्ही आयुष्य जगून तरी घेतलंय. म्हणजे आता तुम्हाला टक्कल पडलं, ओ. यांचे केस पांढरे व्हायला लागले. माझा आत्ता कुठे कुरळे झाले तो. कधी तो पाऊस पडणार, कधी हे केस भिजणार, कधी माझी गर्लफ्रेंड त्याच्यातनं बोट फिरवणार, काय कळे ना. मला असं वाटतं यंदाचा पावसाळा पण माझा सुखासुखात जाणार आहे. सुट्टी मिळाली पाहिजे. मिळाली पाहिजे. कसली सुट्टी मिळाली पाहिजे. हा, आपलं नशीबच तसं आहे, त्याला काय करणार ना. ते पण आहे अजून. आपण ना असेच मारणार. खरंच सांगतो तुला, आपली जिंदगी फुकट आहे यार. खरंय खरंय. सोमवार ते शनिवार राब राब राबा आणि रविवारी बार किंवा ढाबा. क्या बात आहे मोरे. वा वा वा. अरे तुम्ही म्हणजे ना एकदम एकदम कचा कचा वाले जोक करून टाकता मोरे. तुमचं काय चालू आहे? मोरे तुमचं सुटतात. सगळ्यांचं काय चाललंय? काय म्हणजे? अरे नशीब समजा तुमच्याकडे नोकरी आहे. बाहेर बघा, बेरोजगारी वाढली आहे, लोकांकडे नोकऱ्या नाहीयेत. खरंय खरंय. AI आपली कधी नोकरी घेऊन जाईल ना, कळणार पण नाही. नाही हो वेंगुर्लेकर, AI नाही खाणार आपली नोकरी. आपली नोकरी पशा खांड्या खाणार. प्रसाद खांडेकर आपली नोकरी. किमान ऐकू येणार नाही या आवाजात बोला कांबळे. सर आम्ही कौतुक करतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. Very good, sir. Good morning. Good morning. Good morning. काय चाललंय? काही नाही सर, हे तुम्ही सांगितलेलं प्रेझेंटेशन रेडी आहे सर. येस सर. Yes. आणि सर अत्यंत महत्वाची बॅलन्स शीट मी तुम्हाला मेल केली सर. सर प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवला सर. मी पण सर R&Dचं काम केलंय सर. माझी पोपटी पण रेडी आहे सर. लावा MHJ इन्फोटेकची पोपटी लावा. PPT असेल ना ते मोरे पोपटी. आणि तुम्ही सगळे किती बेसिक आहात रे, किती बेसिक. काय झालं सर? ऑफिस म्हटल्यावर PPT, R&D, प्रोजेक्ट फाईल, PPT इनफ. इतके काय भातुकली मधलं ऑफिस आहे? नाही सर. एनिवे, एक गुड न्यूज आहे. अभिनंदन सर, अभिनंदन. तुमच्याकडे बघून वाटलंच मला. म्हणजे ओ सायन्स किती पुढे गेलंय. मिरॅकल. इनफ. काय बोलते आधी विचार करा, काय आहे ते ऐकून घ्या आधी. सो गाईज, येस सर. आपल्या ऑफिसची मान्सून टूर या शनिवारी आणि रविवारी अलिबागला जाते. येस येस. बीचेस कॉलिंग, सन किस्ड. इन्स्टाचं माझं कॅप्शन ठरलं. येस सर. खरंच अलिबागला चाललोय सर. आपण इमोशनल का होत आहे? सर कॅन आय हग यू सर? म्हणजे सर मी मिठी मारू शकतो. इंग्लिश कळतंय मला. ओके फाईन. सर थँक्यू सर. पण काय झालंय का एवढं? सर पप्पी घेऊ एक. एक मिनिट. काय इतकं काय झालंय? सर तसं नाही, भरून आलं सर फार. म्हणजे सर आय विल बी व्हेरी ऑनेस्ट नाव सर. मला ना सर काम करून करून उभं आला होता सर सगळ्यांनाच. म्हणजे असं वाटत होतं कुठल्या भिकारड्या कंपनीत काम. आमले सर असं वाटत होतं सर.
कारण ना प्रेशर होतं सर कामाचं आणि पिकनिकचा एक दिवस नाही मिळत आहे सर. आणि तुम्ही आता अचानक बोललात की सॅटर्डे संडे आपण अलिबागला चाललोय सर. सर मला भारी वाटलं सर. 3 cheers for खांडेकर. हिप हिप सॉरी एवढं का करताय? का पहिल्यांदा चालली ऑफिसची टूर? गेल्या वर्षी पण गेलो होतो आपण मान्सून पिकनिकला. हो सर, म्हणजे गेल्या वर्षी आपण आरेच्या जंगलात गेलो होतो सर. मी कांजूरमार्गला राहतो सर. रोजच्या येण्या जाण्याचा रस्ता आहे माझा सर. इथे असताना फोन आला, 2 मिनिटं बाहेर आलो तर मला रोजचा एस टीवाला घरी घेऊन गेला सर. एवढं त्याला जवळच आहे. त्याच्या आदल्या वर्षी आपण छोटा काश्मीरला गेलो होतो. घरातनं वाकून बघितलं सगळं दिसतं सर. आई बोली जेवायला, पप्पानं बोलवती, मी गेलो जेवायला. एवढं जवळ होतं सर ते. म्हणजे आपण रोजच्या रोज जवळ भांडूपच्या आजूबाजूलाच फिरतो. मला वाटलं या वर्षी आपण ते मुलुंडचं अग्निशामक दल बघायला असं वाटलं. अलिबागला नेत्या म्हणजे जवळजवळ आमच्यासाठी दुबईच. सर पण ते एकच हे आहे, पासपोर्ट वगैरे लागेल का? तर खूप बोलताय असं नाही वाटत? खूप बोलताय तुम्ही. नाही सर, पण अलिबाग म्हणजे मजा येणार आहे सर. मला डॉल्फिन बघायचं सर. एक मिनिट, वेंगुर्लेकर मॅडम, अलिबागला कुठून आले डॉल्फिन? सर आहेत ना अलिबागमध्ये डॉल्फिन आहेत ना. न्यूज नाही का वाचली सर? अलिबागच्या किनाऱ्यावर डॉल्फिनचं दर्शन. अहो ते कधीतरी दिसलेत, वाट चुकले होते, रोज नाही आहेत. आणि मुळात न्यूजमध्ये दर्शन हा शब्द होता ना. दर्शन म्हणजे काय? कधीतरी दिसणं. रोज दिसतं त्याला प्रदर्शन म्हणतात, कळलं का? रिॲक्ट. अरे वा व्हेरी व्हेरी इन्साइटफुल सर. सर 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 व्हेरी इन्साइटफुल. सर ऐका ना, मला केल्यावर बसवाल काय? तोंडाकडे काय बघता? केल्यावर बसवाल काय? काय बोलताय? काय बरोबर बोलतोय मी. अहो आपण केल्यावर बसून समुद्रात जातो, मग ते उलट करतात नाही काय? त्याला बनाना राईड असं म्हणतात. आधी स्वतःच्या कानाने एकदा ऐका. बॉस मला केल्यावर बसवाल का? असा एक एम्प्लॉई आपल्या बॉसला कसं वाटतंय ते? हो मोरे गुच्चू पटा. तुम्ही नका बसू. अरे मी नाहीच बसणार मी बसणार. सर. ते एक विचारायचं होतं सर. हा, तुमचं काहीतरी असेलच. बोला. सर म्हणजे फॅमिलीला सोबत नेलं तर चालेल का? सर मग बायको आणि पोरगा बोलता कटाकटा करतात. हो, पोरगा तर म्हणतो डॅडू तुम्हाला कुठेच नेत नाही. राजपूत ऑफिसची पिकनिक आहे, पण फॅमिली मेंबर्स चालतील. आणि गुड न्यूज, सगळं स्पॉन्सर हे कंपनी करेल. तुमच्या फॅमिलीचा खर्चही कंपनी स्पॉन्सर. थँक्यू सर. अरे बापरे. हॅलो मनीषा, अगं मी बोलतोय ना तुझा नवरा. बॅग भर. नाही माहेरी नाही, अलिबागला जायचे आपल्याला शनिवारी. हा. हॅलो प्राजक्त आहे. अगं नाही काही नाही, मी यायचं. तुमचं काय चालू आहे कांबळे? नका बोलत जाऊ तुम्ही सारखं बाजूला. थांबा एक मिनिट. हॅलो नाही काही नाही. अगं ते शनिवार रविवार जरा पिकनिकला जाऊया आपण. कुठे म्हणजे? हॅलो बायको, जरा ऐको. काय आहे, मी अलिबागला जातोय शनिवारी. कंपनीची मीटिंग आहे. हा. तर माझी पेवण्याची चड्डी जरा शोधून ठेव. बरे, मीटिंगला पेवण्याची चड्डी घालून कोण जातो? आणि सगळ्यात महत्वाचं, बायकोला नाही आणणार आहात तुम्ही? हे कसं आहे मॅडम, प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ मी असं मिक्स करतच नाही. आणि बायको असली की मर्यादा येते ना इकडे तिकडे बघायला. बस. तसं ना, बायको नसली की मी सुटतो का नाही? सर माझी एक शंका आहे, म्हणजे माझं लग्न नाही झालंय सर, पण मी जवळजवळ अख्खा हॉल बुक केलाय सर. तर माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन आलं तर चालेल का सर? नाही, गर्लफ्रेंड नाही चालणार, पण होणारी बायको म्हणून घेऊन येणार असशील तर चालेल. थँक्यू सर. बरोबर. ऐका, सर्वात महत्वाचं, जे कोणी येणार आहेत सगळ्यांना सांगा की गमबूट आणि रेनकोट कॅरी करा. मास्क आणि हँड ग्लोव्स कंपनी प्रोव्हाइड करेल. ओके सर. काबर सर का? एक मिनिट सर, का कशासाठी? का म्हणजे? अरे आपण अलिबागचा समुद्र किनारा स्वच्छ करायला जातोय ना. आपल्या कंपनीची CSR ऍक्टिव्हिटी आहे. आपल्याला अलिबागचा किनारा स्वच्छ करायचा आहे. नाही, काय झालंय की सध्या प्रदूषण इतकं वाढलंय ना, आपण सगळे अगदी बेजबाबदारपणे वागतोय. म्हणजे सर्वात आत्ता यावर्षी कंपनीने फोकस करायचं ठरवलंय समुद्र किनारे. बघा ना, आता म्हणजे मुंबईतले घ्या, बाहेरचे समुद्र किनारे घ्या, इतके अस्वच्छ झालेत, लोक काही शिस्तच पळत नाहीये तो. म्हणून यावेळी आपण अलिबागचा समुद्र किनारा स्वच्छ करायचं ठरवलंय. अलिबागचा समुद्र किनारा इतका अस्वच्छ झालाय तुम्हाला सांगतो. म्हणजे लोक सगळा कचरा समुद्रात टाकतायत. म्हणजे ते कोणी पिकनिकला येतात,
ते खातात, प्लास्टिकच्या पिशवीत बांधतात, तसंच टाकून देतात. सगळं ते किनाऱ्यावर आलंय. बरं, मुलांचे वापरलेले डायपर्स, फाटके कपडे, सगळं नारळ, शेवाळा लागली नारळ, असा इतका कचरा झालाय त्या किनाऱ्यावर आणि इतकी दुर्गंधी येते. सो आपल्या कंपनीने ठरवलंय आपण इनिशिएटिव्ह घेऊन तो आपण कचरा साफ करायचा आहे. अच्छा, एका मिनिटात करतो. Yes. सर हे कधी म्हणालात तुम्ही हे? या शनिवारी. ओ, तुम्ही या शनिवारी म्हणालात? हो. नाही, मला वाटलं पुढच्या शनिवारी. मी कन्फ्यूज झालो. सॉरी. नाही या शनिवारी. सर या शनिवारी थोडं म्हणजे मी तुम्हाला सांगणार होतो, थोडा प्रॉब्लेम आहे सर. बोला ना. सर ॲक्च्युली या शनिवारी माझी सासू आजारी असणार आहे सर. असणार आहे. शनिवारी सासू आजारी असणार आहे. सर म्हणजे ती आजारीच आहे, ती हॉस्पिटलला असणार, म्हणजे आहे हॉस्पिटललाच, ती ॲडमिट आहे ना सर. तर मी शनिवारी तिला भेटायला जाणार आहे तिथे. तर मी माझं ठरलं होतं ॲक्च्युली, पण मी तुम्ही याची वाट पाहत होतो. म्हणजे तुम्ही आल्यानंतर मेल ड्राफ्ट केला. काय हरकत नाही कांबळे. तुम्ही जा, एक काम करा, सकाळी जाऊन या, तुम्ही दुपारी जॉईन व्हा. असं काही रोरोने आला तरी 2 तासात पोचायला. अलिबाग काय इथेच आहे, फार लांब नाही आहे, दुपारी या. सर ठीक आहे सर, मी येतो सर. ठीक. हां, ओके. नाही सर, म्हणजे मला म्हणायचं होतं की अगदीच म्हणजे मी असं येणं बरं नाही वाटत सर. माझ्या सासूबाई खूप आजारी आहेत सर, आणि सोडून येणं बरं नाही वाटत ना. माझ्या बायकोला एकुलती एक सासू आहे. एकुलती एक सासू आहे. एकुलती एक आई आहे माझ्या बायको. माझ्या सासूबाईंना माझी बायको एकुलती एक आहे. ओके. तर ती एकटीच सगळं करत असते. तर मग मी थांबलो तर सर सोपं होऊन जातं. सिरियस आहे का? हो सर, आठवडा झाला म्हणजे त्या. हरकत नाही कांबळे, फॅमिली कम्स फर्स्ट. थँक्यू सर. तुम्ही सासूबरोबर राहा. थँक्यू सर. थँक्यू. आम्ही करू ऍडजस्ट, नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. तुम्ही समजून घेता सर. थँक्यू सर. नो इश्यू, नो इश्यू. सर माझी पण सासू आजारी आहे आणि सर सासऱ्याला मुतखडा झालाय सर, आणि साडू आहे ना त्याचं याचं ऑपरेशन करायचं आहे सर. याचं म्हणजे कसलं? वजरी नाही हो, वजरी नाही ना, वजरी नाही ते. काय असतं ते? हो कांबळे, ते अपेंडिक्स ओके. ऑपरेशन करायचे. राजपूत, हा कुठला अपेंडिक्स आहे? नाही ते दांडगं नाव आहे ना अपेंडिक्स म्हणून. नाही माहिती अपेंडिक्स कसं असतो, मग हे कशाला करताय? नाही अपेंडिक्स तर एवढं असतं ना, एवढं असतं. माझ्या साडवाचं ऑपरेशन झालं होतं ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे का नाही. असं का? जवळजवळ कोलंबीच ती. हो? हा, पण सोललेली. टायगर प्रॉन्स पाहिजे रे तुम्हाला, तो सोलला ना. कुठलं डिस्कशन चाललंय ऑफिसमध्ये? नाही अपेंडिक्स. इन्फोटेक मध्ये आपण अपेंडिक्सचं डिस्कशन करतो, तुम्हाला कळतंय का? राजपूत, दिस इज नॉट डन. काय सर म्हणजे? आता हे बोलले लगेच तुमच्याही घरचे आजारी पडले? सर माझं पहिलं आहे सर. माझं पहिलं आहे म्हणजे? माझं मी आधी म्हणजे सर मी तुम्हाला आधी सांगणार होतो सर, मला माहित नव्हतं त्यांच्या पण हे आहेत म्हणजे नाही, माझं. आता ते पहिले बोलले योगायोग सर, पण त्यांची सासू आजारी, माझी पण आजारी. पण एवढे सगळे तिघं एकत्र आजारी पडले? सर ते काय ना, माझ्या बायकोची जी फॅमिली आहे ना ती रोगट आहे सर. हा. घरी कमी, हॉस्पिटलमध्ये जास्त असतात सर. हो, त्याच्यामुळे सर. अहो, पण आत्ता तुम्ही बायकोला फोन करून सांगितलं ना बॅग भरायला घे म्हणून? ते आनंदाच्या भरात सांगितलं सर. काय ना, तिच्या डोक्याचा बनका उडालेला असतो, त्यांच्यामुळे म्हटलं तिला सांगू तर बरं वाटेल. आणि या पिकनिकच्या आनंदात मी एवढा मग्गम होतो ना की सासऱ्याचं ऑपरेशन पण या शनिवारीच आहे हे लक्षात नाही राहिलं सर. मला कळतंय, मुद्दाम करतोय. नाही सर, नाही तर तुम्हाला माहिती आहे रात्री 12 वाजता पण मी येतो की नाही कंपनीत, आहे की नाही? 15 ऑगस्ट असं काय? असं कसं झालं सर? हे कसं म्हणजे सर? काय बोला, काय ते बोला. 15 ऑगस्ट, शनिवारी 15 ऑगस्ट आहे सर. हा, मग आमच्या बिल्डिंगची पूजा आहे. म्हणजे 15 ऑगस्ट शनिवारी आहे. 15 ऑगस्ट शनिवारी आहे. म्हणजे शनिवारी 15 ऑगस्ट. तेच बोलाल, पुढे बोला ना. ड्राय डे आहे ना. हा, मग सर मला 14 ऑगस्टला हाफ डे मिळेल काय? का? ते 15 ऑगस्टची तयारी करायला लागेल. अरे, सगळ्यांचे नखरे सुरू झाले तर आता. नाही नाही आहे सोसायटीत पूजा आहे, मग तुमचं काय? हे सोसायटीमध्ये ग्रुप डान्स कॉम्पिटिशन आहे सर, आणि मी भाग घेतलाय. ग्रुपचा डान्स मीच बसवला सर, त्यामुळे मला जावं लागेल सर. सॉरी. नाचून दाखवा. सर सर नाचून दाखवा ना. सर ते ग्रुपचा डान्स आहे सर. एकटीने ग्रुप डान्स करा, नाचून दाखवा. कसं म्हणजे करणं एकटी? दाखवा, सोडतो मी, दाखवा. ना. म्हणजे हे व्हायरल करू. तुम्ही बसवलाय ना. हरलात. तुमच्या ग्रुप डान्स स्पर्धेचा निकाल मी आत्ता सांगतो, हरलात. नाही, गाणं लावलं ना सर, चांगलं त्यांना करू दे ना. आता नाही. तुमच्यामुळे ग्रुप हरेल अक्का. काय करा, जी प्रॅक्टिस झाली ना ती फक्त बीचवर करा. पहिली स्टेप ही होती ना, जरा अजून वाका आणि कचरा उचला फक्त. वा सर. सोपं आहे ते. वा सर.
वा. का करताय सगळं मला कळत नाहीये का? अचानक सगळ्यांनी कारण देऊन सुरू केलात तुम्ही? हा, नाही सर. कम ऑन यार, दिस इज नॉट डन. मी तुमच्या भरोश्यावर वरती सिनियर्सना मी हो बोलून बसलोय. म्हटलं माझी टीम वाघ आहे, आम्ही खूप कचरा जमा करू, आणि तुम्ही आज सगळे पलटी मारताय. कम ऑन राजपूत, हे मला अपेक्षित नव्हतं यार तुमच्याकडनं. दिस इज नॉट डन. अरे आपणच कचरा केला ना, आपणच उचलला पाहिजे तो. नाही सर, मी अलिबागला जाऊन कधीच कचरा केलेला नाही आहे. हा, मी तुम्हाला माशाचं काठ सुद्धा असं खिशात ठेवतो आणि घरात घेऊन येतो. आम्ही बीचवर जातो ना सगळं मित्र तर रिकामी क्वार्टर ह्या खिशात आणि माशाचं काटे ह्या खिशात, असं करून अरे आपण केलेला कचरा म्हणजे तुम्ही स्वतः केलेला कचरा म्हणत नाहीये, आपण मानव जातीने केलेला कचरा याबद्दल बोलतोय मी. आपली काही सामाजिक जबाबदारी आहे की नाही? आणि काय कचरा जमा करायला जातो ना. आपले पंतप्रधान सुद्धा समुद्रकिनारा स्वच्छ करतात, तुम्हाला कसं लाजा वाटतायत? फक्त बेटकर एकटे तयार आहेत, बाकी सगळ्यांनी कारण दिली तुम्ही. नाही सर, मी म्हणजे सर मी पण नाही सर, माझं लग्न आहे सर, यावर्षी माझं लग्न आहे सर. या वर्षी आहे ना? हा म्हणजे पण काय झालं, माझा हा शेवटचा स्वातंत्र्य दिन आहे ना. एकदा लग्न झालं की मी पारतंत्र्यात जाणार. तर यंदाचा स्वातंत्र्य दिन जरा जोरात अगरबत्ती लावतो, म्हणजे साजरा करतो जरा. झालं, तुम्ही पण पलटलात सर. म्हणजे विक्टर, याला काय अर्थ आहे? अहो तुम्हाला कळतंय का, प्रत्येक ब्रांच यात सहभागी होणार आहे, आणि जी ब्रांच सर्वात जास्त कचरा गोळा करेल त्यांच्यासाठी खास ट्रॉफी आहे. सर हेच बघा ना, ऐकायला किती विचित्र वाटतंय. जास्त कचरा मोठी ट्रॉफी सर. म्हणजे मी इमॅजिन करा, माझी गर्लफ्रेंड अलिबागच्या बीचवर कचरा उचलते सर, आयुष्यभर मला ट्रॉफी घेऊन कुशीत असं राहावं लागेल. ती येणार नाही सर. मला असं वाटतं काय, मी या दोघांची कामं आयुष्यभर करत आले, यावेळी माझं काम ते दोघं करतील. मला जाऊ दे सर. हो सरमेश, अरे काय आहे हे? काहीतरी हा? तुझ्या वाटाच्या कचरा आम्ही का उचलू? काहीतरी काय वासाड्या, हा मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. उलट तू म्हटलं पाहिजे मी सगळा कचरा उचलतो. आणि सर कसं आहे, मला जरा मांडे दुखीचा त्रास आहे का नाही? हा कुठला आजार आहे? नाही माझ्या मांडीचे सांधे दुखतात ना, नुसतं पेटका येतो माहिती आहे तुम्हाला. खारा हवामान असेल ना की लय त्रास होईल याला. काय चाललंय अरे, थांबा ना, बास ना, समुद्राची बास, खारट काय मुळे हवामान थांबा ना. ज्याला त्याला कारण सांगायचे ते पोटतिडकीने काहीतरी बोलतात, एकाने तरी ऐका रे. सगळे आले कारण सांगतायत, हे नाही काय आहोत की नाही देशाचं देणं काहीतरी. अहो कांबळे तसं अहो, नाही. नाही सर, यांना प्रत्येक वेळेस प्रत्येकाची कारण आहे. टीम लीडर म्हणून माझी पण जबाबदारी आहे सर, आणि हे प्रत्येक जण पळ काढताय यार. नाही राजपूत, आत्ता कारण नका देऊ. त्यांनी आपल्या वतीने सांगितलं हेड ऑफिसला, तर आपली जबाबदारी आहे ना की हो म्हटलं पाहिजे. सगळेच कसे कारण देतात रे? त्यामुळे तसं नाही. वेंगुर्लेकर, Genuine कारण. तुम्ही काय नाचून दाखवलं आता? हे करण्यापेक्षा जा ना तिकडे, समुद्र किनारे स्वच्छ करा. प्रत्येक वेळी कोणाला ना कोणाला काहीतरी कारण द्यायचं. अप्रेझलच्या वेळी कसे पुढे येतात रे सगळे? प्रत्येक जण माझ्याकडे तो सर वशिला लावायला, बॉसशी बोल बॉसशी बोल. ते काय नाही, तुम्ही एक काम करा सर, तुम्ही सांगा हेड ऑफिसला आम्ही सगळे येतो. नाही 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 राजपूत, दॅट्स माय ऑर्डर सर. आय एम सॉरी, तुमच्यासमोर मी ऑर्डर देतोय, पण सांगा आम्ही सगळे येतोय. कांबळे येणार नाहीत, फक्त बाकी सगळे आहेत सांगा. कांबळे, मला तुमची हीच लिडरशिप क्वालिटी आवडते. थँक्यू सर. शिका जरा कांबळेंकडनं काहीतरी. Yes. आपण सगळे जाऊया. कांबळे, वी विल मिस यू. आय विल मिस यू टू सर. सर मला खूप आवडतं हे करायला. मी एव्हरी संडे टू संडे माहीमला बीच क्लीन करतो सर. मला माहिती ना सर, माझी सासू आजारी नसती ना सर, तर मी डेफिनेटली आलो असतो. मला आवडलं असतं सर. हो हो. काय ना सर, सासू म्हणजे आईचं रूप असतं सर, आणि स्वामी तिन्ही जगांचा. इट्स ओके, कळलं मला. थांबा एक सेकंड. तुम्ही कन्फर्म येणार नाही का? नाही नाही सर, जड अंतकरणाने मला हे म्हणावं असं वाटतं की नियती. नाही बोला, एवढंच आहे बस. बाकी हॅलो, हां गुड मॉर्निंग सर. सर काय नाही, मी टीमसोबत बोललो. हो सगळे तयार आहेत सर. येस येस. फक्त कांबळेंचा प्रॉब्लेम आहे. नाही नाही, त्यांच्या घरी जरा मेडिकल इमर्जन्सी आहे सर. येस येस, बाकी सगळे उत्साही आहेत सर. हो हो. हा मी एकदा कन्फर्म करतो आकडा. हो हो. नाही नाही, मी कांबळेंची जी रूम आहे, आय मीन स्यूट आहे, तो कॅन्सल करायला सांगतो सर. हो हो. येस सर, लगेच पाठवतो मेल सर. येस येस. ओके, थँक्यू सर. सर एक सेकंड. हा कांबळे, सूट म्हणजे आपण कपडे घालून का हे नाही. हा सूट म्हणजे मला नाही, काय झालंय, एक ट्रॅव्हल कंपनी आहे, त्यांच्यावर आपण टायअप केलंय. सो त्या ट्रॅव्हल कंपनीने अलिबागमधल्या 5 स्टार रिसॉर्टमध्ये प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअल स्यूट बुक केलाय, आणि ऑल इन्क्लुझिव्ह. त्याच्यात स्पा आहे, कसिनो आहे, अरे बापरे, रात्री डीजे नाईट आहे, स्पीकर कम्प्लीट फ्री आहे, स्विमिंग पूल मधला गोंधळ आहे. मजा करायची आहे 2 दिवस. आपण 2 दिवस मजा करायची.
सर लिकर पण फ्री आहे सर. नाही, हरकत नाही कांबळे. मी काय म्हणतो ऐका ऐका. अरे सर मी आता कांबळे एक Sorry, sir, सेकंड sorry. मी नका येऊ, हरकत नाही. मी केलं, कळवलं मी सर, नाही, नाही. कॅन्सल केलं मी. नाही, आपण तर मी काय बोलतोय तुमच्यातलं अजून कोण कॅन्सल होणार आहे? कुणीच कुणीच नाही कुणीच नाही कुणीच नाही, सगळे येत आहे सर, सगळे येत आहे. confirm ना, मला रूम फक्त कांबळे सर येत नाहीये, Yes, sir. त्यांचं काम आहे. पण हरकत नाही सर, आम्ही सगळेजण आहोत. नाही नाही पण सर आपण कचरा उचलणार आहे ना सर. कांबळे हा सर. मी आय हग यू प्लीज. सासूची काळजी घ्या. हा पण फॅमिली कम फर्स्ट. सर कचरा कचरा पण मला वाटतं वेंगुर्ला मॅडम तुमचं पण डान्स होता सर, पण तो ग्रुप डान्स आहे ना, ऑलरेडी खूप मोठा ग्रुप आहे. मला तसंही मागे नाचवतात. तर तुमचं कॅन्सल येत आहे नक्की. ओके राजपूत. मी येणार आहे सर. अहो नाही, ते आजारी आहेत ना घरी. अरे ते फालतू ऑपरेशन आहे त्यांचे ते. हा ते सासऱ्याचा तर अपेंडिक्स आहे ना, कधीच बरा झालाय. आणि ते मेवण्याचा जो हार्निया आहे ना, त्याचं ऑपरेशन त्याचं तो बघून घेईल. मी काय डॉक्टर आहे का तिथे जाऊन? मी काय करणार आहे मी तिथे जाऊन? मग अशी सासराचा मुतखडा होता आणि साडूचा अपेंडिक्स होता. अरे जाऊ द्या ना सर, त्यांचे अवयव कुठे सिरियसली घेत आहे सर. मी येतोय सर, डन. 100%. सर ते अरे अरे मी आहे मी मगाशीच नाही का फोन केला पेवण्यासाठी चड्डी शोधून देऊ म्हणून. 1 2 3 ओके डन. रेडी रेडी. सर सर आता मी आहे. सर मी पण आहे सर. मी पोचलोय सर. मी ऑलरेडी अलिबागला पोचलोय, बॅग उघडले सर. कुठलं शर्ट घालू? सर पण ते सो 2 दिवस पूर्ण धमाल असणार आहे. ओके? सर पण ते कचरा उचलायचा होता तो तो नाही, नाही. ठीक आहे, 1.5-2 तासांची ऍक्टिव्हिटी हो. ते 1.5-2 तास झालं की मग नंतर फुल धमाल, दिवसभर मजा आहे. हा? मी काय म्हणतो सर, आपण काय करूया सर, काय आहे ना, शेवटी ह्या टीमचा मी लीडर आहे सर. माझी पण काहीतरी जबाबदारी आहे सर. मी एक काम करतो सर, मी सासूचं ऑपरेशन झालं माझ्या, तिचं जे काय आहे ना आजार, पण ते झालं की मी संध्याकाळी येतो ना सर. नको 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 कांबळे, तुम्ही सासूची एक काळजी काम करा, नका येऊ. सर मी येतो ना सर. सर मी रविवारी येतो ना सर, सकाळी मी सर. नाही, रविवारी कशाला? सगळी माझ्या शनिवारी रात्री असणार आहे. रविवारी येऊन उपयोग काय? मला येऊ दे ना सर. नाही नाही, तुम्हाला गिल्ट वाटेल सर, पण आम्ही तुम्हाला मेसेज करू, कॉल, व्हिडिओ कॉल करू ना सर. डोंट वरी. सर ऐका ना, मला सांगा ना प्लीज. कांबळे नका येऊ तुम्ही. आता तुम्ही माझ्यासाठी काहीतरी बोला ना कधीतरी, श्याम राजपूत प्लीज. मी मिमिक्री आहे ना, सासूला ऐकवा तुमच्या. चांगलं करा. अबे दानी मावशी, काय लो? सर मला सर करा ना प्लीज, मला सर मला येऊ दे ना सर. मी एकटा नसेल सर. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स आणि ट्विस्ट तर एकदमच खास होता. आपण हास रसिकांना विचारूया त्यांना कशी वाटली या सगळ्यांची काम करायला न यायची कारणं. प्रसादा. अप्रतिम, मजेदार, खूपच मजेदार होती कारणं सगळी. विषय मस्त होता. मला असं वाटतं की कॉर्पोरेट कंपनी आणि त्यातले एम्प्लॉई असं म्हटलं की पहिला चेहरा डोळ्यासमोर येतो तो प्रभाकरचा. प्रभाकर तू परफेक्ट दिसतोय. बाकीच्यांबद्दल मला काही बोलण्याची इच्छा पण नाही. दिसणं लांबच राहिलं. पीपी मधल्या एका पॅचमध्ये जेव्हा खोटं बोलायला सुरुवात केलीस तेव्हा जे अडखळत होतंस तू ते अप्रतिम होतं. फॅन्टॅस्टिक, फारच मजा आली. रसिका अप्रतिम वाईट नाचली, अप्रतिम. आणि तो अचानक सांगितल्यानंतर जो केला जाणारा डान्स आहे तो इतका परफेक्ट होता तुझा. म्हणजे त्या माणसाच्या बोलण्यातनं वागण्यातनं खोटेपणा दिसू शकतो, पण डान्समधनं खोटेपणा मी पहिल्यांदा पाहिला. मजा आली रसिका, मस्त केलं. पशा मस्त, सगळ्यांचं टायमिंग उत्तम आणि उत्तम सांघिक सादरीकरण, मजा आली. सई. अत्यंत मनोरंजक परफॉर्मन्स होता. तुमच्या सगळ्यांची लाचार असण्याची ॲक्टिंग पण मनोरंजक होती. मजा आली. असं तुम्हाला वेगळ्याच सगळ्यांना असं वेगळ्याच रूपात बघायला. रस्सा अशक्य नाचलीस, अशक्य, खूप काळ लक्षात राहील. आणि श्यामदादा आजची अरे बापरे रिॲक्शन खूप काळ लक्षात राहील. त्याचं टायमिंग आणि द वे यू डिलिव्हर्ड इट अमेझिंग होतं. प्लॅटॉनिक, मला एक प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही असे डायलॉग्स म्हणता तेव्हा तुमची फॅमिली कशी रिॲक्ट करते? म्हणजे मला कधी कधी भीती वाटते की तुम्ही इतके बिनधास्तपणे आणि इतक्या कन्व्हिक्शननी डायलॉग्स म्हणता की आज मी ऑडियन्स तर होतेच, पण मी थोडे विचारत पडले की कधी घरी जण ओरडा पडत असेल. नो, तुम्हाला पडतो का? प्रभाकरला 100% घरी ओरडा खायला लागतो आणि त्याची सुरुवात त्याला कोणीतरी प्लॅटॉनिक म्हटलं तेव्हापासून झाली.
पडली. म्हणजे बायको नसली की मी सुटतो वगैरे याच्यावर काय म्हणजे प्रतिक्रिया? बऱ्याच वेळा स्किट मध्ये मी असंच बोलतो ना, फ्लर्टिंग हे ते तूच का बोलतोस, बाकी कोणाला का बोलतोस? बाकीच्यांच्या तोंडात असले डायलॉग का नसतात, तुझ्या तोंडात का असते? आता म्हटलं तर लेखक लिहून द्याचा ते बोलतो. मला असं वाटतं ह्याचं उत्तर मी देते. असे डायलॉग्स फक्त प्लॅटॉनिकच्या तोंडात असतात, कारण अशा डायलॉग्सना त्यातला इनोसन्स न घालवता डिलिव्हर करायची ताकद फक्त प्लॅटॉनिकमध्ये आहे. वेल सेड, वेल सेड. इथे प्रत्येकाची काही ना काहीतरी स्पेशालिटी आहे आणि मला असं वाटतं ही तुमची स्पेशालिटी आहे. वा वा, व्हेरी वेल सेड. या थँक्यू. कॉमेडीच्या